नमस्कार मित्रांनो. तर तुम्ही सेन्सेक्सचं चार्ट बघू शकताय आणि आता आपण सेलिंग साईडची ऑर्डर एक्झिक्यूट करणार आहे. तर सेलिंग साईडची ऑर्डर काय एक्झिक्यूट करणार आहे, तर मार्केट आज तरी ॲनालिस्टनुसार फ्लॅट ओपन झाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्केट वरती जाऊ शकत नाही, कारण तर काल मार्केट वरती गेलेलं सुरुवातीला, त्यामुळं मार्केट चार्ट रिपीट नाही करू शकत, त्यामुळे मार्केट खाली जाण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं आपण मार्केटमध्ये सेलिंग साईडची एंट्री एक्झिक्यूट करणार आहे. तर आपण त्यासाठी मार्केटमध्ये 78ची आपण ऑर्डर एक्झिक्यूट करणार आहे. बसते का बघू आपण 78ची ऑर्डर. नाही बसली तर आपण ऑर्डर पुढे वाढवून घेऊ. तर आता मार्केट प्राईस चालू आहे 86ला, आपण 78ची ऑर्डर टाकलेली आहे. का तर आज एक्सपायरी आहे सेन्सेक्सची, त्यामुळं मार्केटमध्ये व्हेरिएशन जास्त असतं, वर खाली मार्केट जास्त होतं, त्यामुळं आपण ऑर्डरनुसारच काम करायचं. जर बसली तर 10 पॉईंटनं आपल्याला अजून आपल्यासाठी चांगला आहे. आणि तिथून जर का खाली गेलं तर आपण एक स्टॉप लॉस देऊन आपण मार्केटमधून बाहेर पडायचं. आणि त्यामुळं आता बसतोय का, आता 78चा आपला 93ला गेला आहे, त्यामुळं आपण 90ची ऑर्डर टाकणार आहे. आता 90ची ऑर्डर बसते का बघू. तर हे मार्केटमध्ये 90ची ऑर्डर मे बी बसेल, 92ला आहे. 90ची ऑर्डर बसलेली आहे आपली मार्केटमध्ये. तर आता आपल्याला बघू आपलं प्रॉफिट लॉस काय दिसतो आहे तो. तर मार्केटमध्ये आता थोडा लॉस दिसतो आहे. आता आपण ₹250 हा आपला स्टॉप लॉस लावायचा आहे. त्याच्यावरती गेलं -250 आपण एक्झिट व्हायचं, डे क्लोज करून ओव्हर ट्रेडिंग नाही करायचं. तर आपण प्रॉफिटमध्ये आलेलो आहे 74, 119. तर आपण आता प्रॉफिटमध्ये आहे, त्यामुळे आपण काही घाबरण्याचं कारण नाही आहे मार्केटमध्ये, कारण मार्केट आता सेलिंग साईडलाच जाऊ शकते. त्यामुळं आणि वरती 77,500चा रेजिस्टन्स घेऊन पडलेला आहे मार्केट. त्यामुळे कसं आहे, 77,500चा रेजिस्टन्स घेऊन पडलेला आहे आणि मार्केटवरती का जाऊ शकत नाही, कारण तुम्हाला सांगतो. कारण सुरुवातीला मार्केट कायम रेजिस्टन्स घेऊन मार्केट पडण्याची शक्यता असते. जर का गॅपअप जरी झालं, जर का मार्केट जर का 77,500 किंवा राऊंड नंबरच्या खाली ओपन झालं तर मार्केट खाली जाण्याची शक्यता असते. आपल्याला बघू शकतो तुम्ही, डायरेक्ट ₹400 आपल्याला दिसलेलं. त्यामुळं आपण थांबायचं आता मार्केटमध्ये, आपल्याला जास्तीत जास्त आज प्रॉफिट घेऊन मार्केटमधून जायचं आहे. तरी बघू शकता आपण, आपलं अजून प्रॉफिटच चालू आहे. 355 प्रॉफिट चालू आहे. वन लॉटवर आपलं 355 प्रॉफिट चालू आहे. आपण एकदा भावानं मार्केटमध्ये ओव्हरऑल जर का प्रॉफिटमध्ये आलो तर आपण 2 लॉटवर पण काम करायचं आहे. आधीमध्ये पण आपण 2 लॉटवर काम करू शकतो आहे. ते आपण नेक्स्ट आपल्या सायकोलॉजीनुसार आणि आपल्या बघू शकता तुम्ही, मार्केट 469, 476 मार्केट चांगलंच आपल्याला संधी देत आहे आज. त्यामुळं आपण अजून तरी काय आपण प्रॉफिट बुक नाही करायचं. बघू आपलं प्रॉफिट थोडं कमी होत चाललं आहे. प्रॉफिट आपलं 228, 400वरनं बघा 125 आहे बघा. मार्केट आपलं पूर्णपणे आपला जो प्रॉफिट आहे ते कमी करत आहे मार्केट. बघा हे काय म्हणतात त्याला, मार्केटमध्ये जे एक्सपायरी असते ते असा प्रॉब्लेम करते. बघा आपण 400, 450, 500 प्लस होतो, 209 आता प्लसमध्ये, 196 प्लसमध्ये. म्हणजे एक कॅन्डल जरी मारली ना तर आपला विषय संपतो. त्यामुळं भावानो, एक्सपायरी दिवशी जास्त रिस्क नका घेऊ. एक्सपायरी दिवशी हे बघा, आपण 400 बघून आपण 99, 122 बघा लावली. समजलं का तुम्हाला. त्यामुळं मार्केटमध्ये जेवढी एक्सपायरी असेल तेवढी लॉट साईज कमी ठेवा आणि मार्केटमध्ये चांगला प्रॉफिट करायचा बघा. नाहीतर कसं असतं, एक जण काय करतात, एक्सपायरी आहे त्यामुळं आपण जास्त लॉट घेऊ, जास्त प्रॉफिट कमवू. पाहिजे जर का तुमचं लक असेल किंवा तुमच्या मार्केट बरोबर गेलं, हे बघा तुम्ही बघू शकताय मार्केटमध्ये 101 मायनस बघून आता आपण 14 प्लस बघतो, 400 मायनस बघून. समजलं का तुम्हाला. तर आता तुम्ही बघू शकताय मार्केटमध्ये काय होते काय नाही ते. आपण आपला स्टॉप लॉस द्यायचा, नाहीतर आपलं टार्गेट घ्यायचं. बघू शकता आता काय होतं आहे काय नाही ते. आपण आता कॉस्ट टू कॉस्ट आहे, प्लसमध्ये आलो आहे आपण 39. बघू आता कसं काय होतं आहे ते. बघा आपलं प्रॉफिट पण वाढायला लागले, कारण कॅन्डल खाली पडलेले आहे. आपली सायकोलॉजी तर बरोबर आहे. सायकोलॉजीनुसार जर का काम झालं आपलं तर अजून बेस्टच. आपण ते ट्रेड लाईन पण लावलेले आहेत. मार्केट ट्रेड लाईनच्या खाली तोडलं
पहिल्यांदा तोडलेलंच, नंतरनं ते 2 कॅन्डल वरती गेले. आपण आलो आहे 100मध्ये प्लस, त्यामुळे नो इश्यू. आपण आता प्रॉफिट्समध्येच आहे आता सध्या तरी, त्यामुळं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. आपलं प्रॉफिट एकदम गेन होणार म्हणजे होणारच, 100% होणार. आपल्या सायकोलॉजीवर आणि आपल्या स्ट्रॅटेजीवर आपला पूर्णपणे विश्वास आहे. ओके, तेव्हा आपण थोडं मायनसमध्ये आलो आहे. त्यामुळे मार्केटमध्ये आता आपलं प्रॉफिट 102 चालू आहे, 88 चालू आहे. भावांनो, जर का आपला व्हिडिओ वगैरे आवडत असतील, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्याला अजून चांगलंच मिळेल तुम्हाला. नो इश्यू, काय एवढा विषय नाही. त्यामुळे बघू शकता तुम्ही मार्केट आता खाली पडत आहे. हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. आपला जास्त विश्वास माझा तर बँक निफ्टीवर आहे. बँक निफ्टी प्राईज ॲक्शन करते म्हणजे करतेच. ज्या बाजून आपल्याला जायचं आहे त्या बाजून जातेच. सेन्सेक्स थोडं प्रॉब्लेम क्रिएट करतं, नाहीतर सेन्सेक्स हे बघा तुम्ही बघू शकताय, जिथं ट्रेंड लाईन लावलेलं आहे तिथून बरोबर किती मार्केट खाली आले, पण सेन्सेक्स डायरेक्ट वरती गेले, असं करते. त्यामुळं मार्केट आता जर का 57,700च्या वरती मार्केट गेलं तर आपण ह्यातून एक्झिट व्हायचं, बरोबर. इथून जर का खाली रिटेस्ट मारलं तर आपल्याला प्रॉफिट भरपूर आहे. त्यामुळं नका टेन्शन घेऊ तुम्ही, मी पण नाही टेन्शन घेत. त्यामुळं तुम्ही आता डायरेक्ट आपला आता प्रॉफिट लॉसच बघू. आता काय काय कसं पोझिशन ठीक आहे. आपण प्रॉफिटमध्ये तर आहे 100, 76. प्रॉफिटमध्ये असल्यावर टेन्शन नाही घ्यायचं. लॉसमध्ये असलं तर लवकर लॉस कट करून बाहेर पडायचं. 200 असू दे, 250 असू दे, 300 असू दे. प्रॉफिटमध्ये लॉसमध्ये जास्त वेळ थांबायचं नाही. प्रॉफिटमध्ये तुम्ही किती उशीर पण थांबवू शकता, नो इश्यू. बघा डायरेक्ट 300 गेलेलं प्लसमध्ये आता, डायरेक्ट 300 प्लस. आता आपण बघू आता काय 365, 400. ओके, आता बँक निफ्टीवर चालल्या तरीसुद्धा आपण सेन्सेक्स प्रॉफिटमध्ये. सेन्सेक्स बघा 407, 412. हा असा आहे सेन्सेक्स आणि बँक निफ्टीचं. काय कोण कधी काय करेल सांगता येत नाही. आपण सेन्सेक्समध्ये आहे त्यामुळे नो इश्यू. बँक निफ्टी सेन्सेक्स तरी आपल्यासाठी आपल्या बाजून आहे. 250, 300 काही एवढा विषय नाही. आपण चांगलं प्रॉफिट घेऊनच मार्केटमधून आज जायचं आहे. आपल्या ट्रस्ट द प्रोसेस. 279, 286, 313 प्रॉफिटमध्येच आहे आपण. बघू शकता मित्रांनो तुम्ही प्रॉफिट आपलं, काही टेन्शन नाही घ्यायचं. बघू आता कसं काय किती आपल्याला प्रॉफिट घेता येईल का लॉस घेऊन जायचं आहे मार्केटमध्ये समजेलच. आपलं प्रॉफिट जर गेन होत आहे बघा तुम्ही 411 मार्केटमध्ये. चांगलेच आपल्याला संधी आहे, सोनं करायचं आहे आज मार्केटमध्ये. आणि एक्सपायरीमध्ये आपल्याला पैसे भरपूर मिळतात, भरपूर म्हणजे भरपूर. त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. स्टॉप लॉसवर तुम्ही काम करा. बाकी दिवस आपलं जाईल. रोज मार्केट आहे, रोज म्हणजे रोज मार्केट आहे. बघा तुम्ही 521 बघा पडू शकते अजून मार्केट. 534 1 लॉटवर मित्रांनो, 1 लॉटवर एवढं प्रॉफिट आहे आपलं. जर का आपण 4-5 लॉट घेतलं तर किती प्रॉफिट होईल. 532. आपण आता थोड्याच वेळात आपण एक्झिट मारणार आहे, कारण आपलं आत्ता जे काय प्रॉफिट आहे ते गेन झालेलं आहे. आणि आपण आता थोड्याच वेळात एक्झिट मारणार, कारण अजून थोडंसं पडू दे, थोडंसं एक रिटेस्ट मारू दे, संपला विषय. काही टेन्शन घ्यायचं नाही. मार्केटमध्ये मारलेला आहे रिटेस्ट. आपला आता प्रॉफिट बघा 600 प्लस गेलेला आहे डायरेक्ट. त्यामुळे आपण आता एक्झिटवर जाणार आहे. एक्झिटवर जाऊन डायरेक्ट आता सेन्सेक्स पण बघू शकता कसलं पडलं आहे. किंग ऑफ द सेन्सेक्स 728 संपला विषय. त्यामुळे आपण आता प्रॉफिट बुक करणार आहे. चला प्रॉफिट बुक करूया मस्तपैकी. एवढं मस्त प्रॉफिट बघून एक्झिट 707ला आपण एक्झिट झालेलं आहे. थोडंसं मित्रांनो खाली गेलं आहे, नंतर डायरेक्ट आपलं वरतीच गेलेलं आहे. एक नंबर आपला आजचा ट्रेड झालेला आहे. असंच तुम्हाला जर का प्रॉफिट गेन करत असेल तर तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीवर आणि स्टॉप लॉसवरती काम करा मित्रांनो. ओव्हर ट्रेडिंग करू नका. माझ्याकडनं ओव्हर ट्रेडिंग होतं आहे, तुम्ही करू नका. संपला विषय.